नमस्कार. संक्रांत जवळ आलेली आहे आणि या सणात तिळगुळाचं काय महत्त्व आहे हे आपण सगळेच जाणतो. म्हणूनच आज आपण बनवतोय संक्रांत स्पेशल तिळाची वडी. चला तर मग रेसिपी पाहूया. तर इथे मी एक पॅन गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 कप इतके शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. मंद आचेवर हे शेंगदाणे आपल्याला छान 4 ते 5 मिनिट खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मोठा गॅस करून भाजायचे नाही आहेत. गॅस मंदच ठेवायचा आहे, जेणेकरून शेंगदाणे छान आतपर्यंत खरपूस भाजले जातील. चला तर मग शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता हे मी काढून घेते. आता हे आपण थंड करून घेऊया. आणि याच पॅनमध्ये आपण तीळ देखील भाजून घेणार आहोत. इथे आपण 1 कप इतके तीळ घेतलेले आहेत आणि तीळसुद्धा आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा आहे आणि असं सतत हलवत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ तडतडायला लागले की समजायचं तीळ भाजून झालेले आहेत. आता हे देखील आपण काढून घेऊया आणि तीळ देखील आपल्याला छान थंड करून घ्यायचे आहेत. चला तर मग तीळ आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत. एक एक करून आपण मिक्सरमधून ते वाटून घेऊया. तर इथे शेंगदाणे मी आधी वाटून घेणार आहे. इथे मी शेंगदाण्यांची साल काढलेली नाही आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काढू शकता. खूप जाडसरही नाही आणि खूप बारीक पावडरही आपल्याला याची करायची नाही आहे. थोडंसं रवाळ आपल्याला हे दाणेदार ठेवायचं आहे. थोडंसं रवाळ आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे असं रवाळ मी वाटून घेतलेलं आहे. हे काढून घेऊया आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ देखील रवाळ वाटून घेणार आहोत. त्याआधी मी यामधले 2 चमचे तीळ काढून घेणार आहे. हे आपण नंतर वापरणार आहोत आणि हे उरलेले तीळ आपण वाटून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता तीळही आपले वाटून झालेले आहेत आणि असे रवाळ आपण ते वाटून घेतलेले आहेत. तीळ देखील आपण ताटात काढून घेऊया. ज्या ताटात आपण शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे त्यामध्येच हे काढून घेऊया. आणि इथे तुम्ही पाहू शकता एका ताटाला मी असं तूप लावून घेतलेलं आहे. यात आपण वडी थापून घेणार आहोत. इथे एका पॅनमध्ये मी 2 चमचे इतकं तूप घालून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर इथे मी 2 कप इतकी गुळाची पावडर घेतलेली आहे. तुम्ही गुळाची ढेप असेल तर गूळ चिरूनही घेऊ शकता. 2 कप इतका गूळ घ्यायचा आहे आणि 1 चमचा मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि गॅस पूर्णपणे मंद आचेवर ठेवायचा आहे. आता हा गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे. याचा पाक वगैरे करायचा नाही. आणि लक्षात ठेवा गॅस मंद आचेवरच हवा. आणि इथे मी या कपाने मोजून 2 कप इतकी गूळ पावडर घेतलेली आहे आणि याच कपाने मी तीळ आणि शेंगदाणे देखील मोजून घेतलेले आहेत. असं सतत हलवत हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता हळूहळू हा गूळ वितळत आहे आणि आपण पूर्ण गूळ असा छान वितळून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये शेंगदाणे आणि तिळाचा कूट घालून घेऊया. गॅस मंद आचेवर ठेवून हा कूट आपण त्यामध्ये घातलेला आहे
आणि यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि आपण जे तीळ काढून ठेवले होते बाजूला ते अख्खे तीळसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता शक्य होईल तितके पटकन हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अजूनही आपण मंद आचेवर ठेवलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे छान मिक्स करून आपलं झालेलं आहे. आणि लगेचच आपण गॅस बंद करून घेणार आहोत. मी गॅस बंद केलेला आहे. आणि आता हे मिश्रण आपण तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये ओतून घेऊया. पूर्ण मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हे चमच्याच्या साहाय्याने एकसारखं आपण ताटामध्ये पसरवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडंसं ओलसर आहे. जसं जसं ते थंड होईल तसं तसं ते थोडंसं घट्ट होत जाईल. तर अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला छान ताटात थापून घ्यायचं आहे. आणि आता हे 5 मिनिट आपण थंड करून घेऊया. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे किती सुकलेलं आहे. आता याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत. खूप थंड करून घ्यायचं नाही आहे, फक्त 5 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि आता तुम्हाला हव्या त्या आकारात लहान किंवा मोठ्यात तुम्ही वड्या करू शकता. या तिळाच्या वड्या हवाबंद डब्यात भरून ठेवल्या की महिनाभर छान टिकतात. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी छान वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता वड्या पाडून झाल्यानंतर 1 तास हे पेपरने किंवा कापडाने झाकून बाजूला ठेवायचं आहे. आणि 1 तासानंतर पूर्णपणे या वड्या थंड झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता 1 तासानंतर या वड्या मी काढत आहे आणि त्या किती सहज निघत आहेत, अजिबात खाली चिकटलेल्या नाही. मी दुसरी एक काढून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता किती छान वड्या तयार झालेल्या आहेत. एक वडी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. तर तुम्ही पाहू शकता किती मऊसूत वड्या आपल्या झालेल्या आहेत. तर या संक्रांतीला नक्की या वड्या ट्राय करून पहा, सगळ्यांना खूप आवडतील. आणि तुम्हाला आवडल्या असतील या वड्या तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे पुन्हा आपण भेटूच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.